धक्कादायक बातमी समोर येते अकोल्यातून। पतीने पत्नीची हत्या केली किंवा पत्नीने पतीची हत्या केली अशा अनेक घटना आपल्या कानावर सतत धडकत आहेत। पुण्यातील तरुणीची बेंगळुरूमध्ये निर्घृणपणे हत्या करण्यात आली। मृतदेहाचे तुकडे करून नराधम पतीने ते सुटकेसमध्ये भरले आणि तिथून फरार झाला। अशा अनेक घटनांमुळे अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही। यातच आता अकोला जिल्ह्यातून देखील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे। अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तहसील कार्यालयाअंतर्गत तलाठी शिलानंद तेलगोटे यांची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। व्हॉट्सअॅपवर स्टेटस देऊन तेल्हारा येथील असलेल्या MIDC मध्ये शिलानंद तेलगोटे यांनी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलं। व्हॉट्सअॅपवर ठेवलेले स्टेटस जेव्हा चेक करण्यात आले तेव्हा सारेच हदरले। काय स्टेटस मध्ये होतं पाहूया। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। स्टेटस मध्ये पत्नीच्या सततच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचं स्टेटस मध्ये नमूद करण्यात आलंय। पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी तेल्हारा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय। पत्नीला मृत्यूनंतर आपला चेहरा पाहून न देण्याची विनंती देखील या स्टेटस मध्ये करण्यात आली आहे। पत्नीनं आर्थिक आणि मानसिक छळ केल्याचा या स्टेटस मध्ये आरोप करण्यात आलाय। विशेष बाब म्हणजे मृत्यूपूर्वीच त्यांनी मृत्यूपत्र लिहित संपूर्ण संपत्ती आपल्या मुलाच्या नावे केलेली आहे। मी श्री शिलानंद माणिकराव तेलगोटे, वय 39, राहणार तेल्हारा शाहूनगर, गाडेगाव रोड, तेल्हारा। मी दिनांक 30/3/2025 रोजी आत्महत्या करत आहे। माझ्या मृत्यूला जबाबदार माझी पत्नी प्रतिभा तेलगोटे ही असून ती मला खूप माझ्या लेकरांसमोर अश्लील शिव्या देते, मला वारंवार फाशी घ्यायचं सांगते। माझे पैसे तिचा भाऊ श्री प्रवीण गायबोलेकडे असून त्यांना शेतीसाठी मी काही रक्कम दिली होती। सदर रक्कम मी तलाठीकडून काढली असून त्याचा व्याजासह रक्कम देणं अपेक्षित आहे, कारण माझ्या पगारामधून ती रक्कम कट होत आहे। माझा मृत्यू झाल्यास माझी शेवटची इच्छा आहे की माझं PM होईल तेव्हा माझा चेहरा माझ्या पत्नीला दाखवू नये, कारण आज मी 5 दिवस झाले जेवण केलेलं नाही। माझ्या पत्नीला सोडून कुणीही पाहिलं तरी चालेल, असे या स्टेटस मध्ये नमूद करण्यात आलेलं आहे।